सकाळी सकाळी घाई गडबडीत कोणती बरं रांगोळी काढावी हा विचार जर तुम्हाला येत असेल तर आज आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि झटपट होणाऱ्या 3 रांगोळ्या. चला तर स्टार्ट करूया पहिल्या रांगोळीला. तर पहिली रांगोळी आहे फ्री हँड रांगोळी. तर प्रथमतः आपण एक डॉट व्हाईट कलरने देऊन बॉटलच्या किंवा हाताच्या साहाय्याने एक फूल बनवून घेणार आहोत आणि बाजूलाही एक तुरा देणार आहोत आणि त्याच्यासोबतच 2 अशा कळ्याचा शेप काढून घेणार आहोत आणि साईडला एक वेल अशी पानांची काढणार आहोत. तर त्या वेलीवरती आपण बॉटलच्या साहाय्याने पाने बनवून घेणार आहोत. तर पूर्ण फ्री हँड रांगोळी आपली काढून झालेली आहे. काडीच्या मदतीने थोडासा आपण रांगोळीचा सेटअप तयार करून घेणार आहोत आणि त्या फुलाच्या मधोमध बरोबर थोडा येलो कलर स्प्रेड करणार आहोत. अगदी पूर्ण नाही, थोडासाही. आणि परत वरच्या बाजूला रेड कलर टाकून घेणार आहोत. माझ्या रांगोळी आवडत असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छोटीशी प्यारीशी कमेंट नक्की करा. तर आपण हे रेड कलरने पूर्ण फ्लॉवर भरून घेतला आहे आणि बरोबर मध्ये एक पर्पल कलरचा डॉट दिलेला आहे. तर हे सगळ्या तुऱ्यांच्या वरती आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि ज्या 2 कळ्यांचा शेप दिला होता तिथे आपल्याला रेड आणि येलो असे दोन्ही कलर टाकायचे आहेत आणि जो तुरा होता त्यावरती आपण व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत. आणि जी पानांची वेल काढली होती तर ती पाने आपण लाईट असा पोपटी कलर थोडा पानांमध्ये स्प्रेड करून घेणार आहोत आणि वरच्या बाजूला पानाच्या ग्रीन कलर टाकलेला आहे. तर ही पूर्ण आपल्याला पाने ग्रीन कलरने भरून घ्यायची आहेत. एकदम सोपी आहे फ्री हँड रांगोळी. अगदी कोणीही घाई गडबडीत काढू शकेल आणि काडीच्या साहाय्याने पानांच्या मधोमध बरोबर असा शिरांचा आकार देऊन घेतला. तर आपला हा फायनल लुक रांगोळीचा तयार झालेला आहे. तर चला बघूया दुसरी रांगोळी. तर ही रांगोळी लक्ष्मी पाऊल आहे. अगदी पटकन होणारी साधी सोपी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने 2 सारख्या रेषा मारून घेतल्यात आणि बरोबर असा खाली पायांचा शेप देऊन घेणार आहोत आणि वरती बोटांचे 5 डॉट व्हाईट कलरने देऊन घेतलेत. थोडेसे काडीच्या मदतीने सेटअप केलेला आहे आणि दोन्ही पावलांच्या मध्ये एक स्वस्तिक बनवून घेतला. खाली आपण एक डॉट देऊन रेषा मारून दोन्ही बाजूनी थोडासा पानांचा असा शेप तयार करून घेतला आणि एक छोटेसे असे फूल बनवून घेतले आणि पाऊलच्या बाजूलाही 2 अशा रेषा मारून घेतल्यात. तर रेषेच्या बाजूलाही आपण व्हाईट कलरचे असे डॉट देऊन घेतलेत. काडीच्या साहाय्याने थोडासा त्याला फुलाचा असा शेप देऊन घेणार आहोत आणि बरोबर मध्ये फुलाच्या मध्ये ऑरेंज असा डॉट दिला आणि बाजूच्या रेषांना एक क्रॉस असे येल्लो आणि रेड कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे अतिशय सुंदर असा लूक रांगोळीला आलेला आहे आणि फ्लॉवरच्या मध्येही थोडा ग्रीन कलर जसे की पाने आहेत असा टाकून घेतला आणि पावलांच्या मध्येही हळदी आणि कुंकू असे कॉम्बिनेशन करून घेतलेले आहे.
आणि पानांनाही काडीच्या मदतीने थोडासा शेप देऊन ग्रीन कलर टाकलेला आहे. अतिशय सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. तर चला बघूया आपली शेवटची आणि तिसरी रांगोळी, छोटी पण सुंदर रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचे 4 डॉट देऊन घेणार आहोत आणि ते थोडेसे छोट्या झाकणाच्या मदतीने प्रेस करून असे गोल असा शेप तयार करून घेतला आणि अगदी काडीच्या मदतीने हळूवारपणे असा फ्लॉवर टाईप एक शेप तयार करून घेणार आहोत. आणि मधोमध एक बरोबर ब्ल्यू कलरचा डॉट देऊन थोडासा प्रेस करून त्यावरती आपण एक व्हाईट कलरचा डॉट देणार आहोत. आणि बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे आपण 3 असे व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट देऊन घेतलेत. पेन्सिलच्या मदतीने त्याला बरोबर आतमध्ये असे ओढून घ्यायचे आहे, जसे की फुलाचा आकार तयार होईल. आणि नंतर सर्व फुलांच्या मध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. आणि ते डॉट होते छोटे मोठे व्हाईटचे, त्यावरती थोडासा ग्रीन कलर दिलेला आहे. आणि बाजूलाच रिकामी जागा आहे तिथे येलो कलरचे 3 असे डॉट देऊन घेणार आहोत. अतिशय कमी जागेत आणि पटकन होणारी, अगदी तुम्ही फक्त व्हाईट कलरने काढू शकता रोजच्यासाठी किंवा मंदिरासमोर, तुमच्या उंबऱ्यासमोरही काढू शकता. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.